नमस्कार. श्री कृ म बापटशास्त्री यांनी संपादित केलेलं आणि भाषांतरित केलेलं अष्टावक्र गीता हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 3ऱ्या प्रकरणातल्या 5व्या सूत्राला सुरुवात करतो आहोत. सर्वभूतेषु चात्मानं सर्वभूतानि चात्मनि मुने जर्नित आश्चर्यं ममत्वम अनुवर्तते. अनुवाद: सर्व भूतमात्रात आत्मा आहे आणि आत्म्यामध्येच सर्व भूतमात्र आहेत हे जाणून सुद्धा मुनींना देखील ममता निर्माण होते हे आश्चर्यच आहे. विवेचन: शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो आणि नंतर शिकवलेलं ज्ञान त्याने आत्मसात केलं की नाही याचा निर्णय घेण्यासाठी त्याची परीक्षासुद्धा घेतो आणि उत्तीर्ण झाल्यावर प्रमाणपत्र देतो. याच प्रकारे गुरुसुद्धा शिष्याची परीक्षा घेतात आणि कसोटी लावून पाहतात की अद्याप सोनं शुद्ध झालं की नाही, की अजूनही त्यात अशुद्धता आहे. परीक्षा केल्याशिवाय ज्ञान झालं की नाही, खरं काय खोटं काय याचा निर्णय करता येत नाही. केवळ पुस्तकी ज्ञानाच्या जोरावर कोणीही स्वतःला ज्ञानी म्हणून जाहीर केलं तर अज्ञानी जन त्यावर कदाचित विश्वास ठेवतील, पण ज्ञानसंपन्न गुरु पढत पंडिताला ज्ञानी मानू शकणार नाही. यासाठी राजा जनकाच्या आत्मज्ञानाला मुनिश्रेष्ठ अष्टवक्र मान्यता देण्याआधी वेगवेगळ्या प्रश्नांच्या आधारे परीक्षा घेत आहेत. सर्व भूतमात्रात एकच आत्मा असल्यावर काही व्यक्तींबद्दल विशेष ममता कशा करता? जग आणि आत्मा याचा अगदी एकात्म संबंध असूनही ममतेची भूल मुनीसुद्धा कसे करतात? सूत्र 6. आस्थितः परमाद्वैतम मोक्षार्थेपि व्यवस्थितः आश्चर्यं कामवशगो विकल केली शिक्षया. अनुवाद: परम अद्वैताची प्राप्ती झालेला आणि मोक्षासाठी उद्युक्त झालेला पुरुष कामसुखासाठी बेचैन होतो हे आश्चर्यच आहे. विवेचन: आत्मज्ञानाशिवाय मुक्ती मिळत नाही. आत्मज्ञानाने सृष्टी आणि आत्मा याच्यातला भेद मिटतो, तशी जाणीव आणि ज्ञान प्राप्त होतं. परंतु ही मुक्ती नव्हे, याला सविकल्प समाधी म्हणतात. यात इच्छा आणि पर्याय कायम राहतात, त्या नष्ट होत नाहीत. सर्व संस्कार, मन, बुद्धी, चित्त हे बीजरूपाने विद्यमान राहतात. परंतु जेव्हा ज्ञानीपुरुष निर्विकल्प समाधीत प्रवेश करतो तेव्हा या साऱ्या गोष्टींची बीजसुद्धा नष्ट होतात आणि त्यामुळे त्या पुन्हा सृष्टीत येण्याची शक्यता उरत नाही. हीच मुक्तावस्था असते. यालाच निर्वाण किंवा मोक्ष म्हणतात. यासाठी मुनिश्रेष्ठ अष्टवक्र राजाला विचारतात की तू परम अद्वैताची प्राप्ती केलीस, अद्वैतातच स्थिर झालास, मोक्षासाठी उद्युक्त आहेस, म्हणजेच पूर्णतया तयारी झाली आहे आणि आत्मज्ञान झालं आहे, मुक्ती अजून बाकी आहे. ही सविकल्प समाधीची स्थिती आहे. अशा स्थितीत पोहोचूनसुद्धा तू कामक्रीडेच्या इच्छेचा त्याग केलेला नाहीस. जर कामक्रीडेची ओढ असेल तर आत्मज्ञान झालंच नाही असा त्याचा अर्थ आहे. मग हा तर केवळ भ्रमच म्हणावा लागेल. सूत्र 7. उद्भूतम ज्ञानदुर्मित्रम अवधार्याति दुर्बलः आश्चर्यं कामम आकांक्षेत कालमंतमनुश्रितः. अनुवाद: अद्भुत परमज्ञानाचा काम हा शत्रू आहे हे जाणूनसुद्धा एखादा अतिदुर्बल आणि अंतकाल जवळ आलेला पुरुषसुद्धा कामसुखाची इच्छा बाळगतो हे आश्चर्यकारकच आहे. विवेचन: वासना अनेक प्रकारच्या असतात, परंतु त्यातही कामवासना सर्वात जास्त प्रबल असते. अन्य वासना सोडणं एक वेळ शक्य होईल, पण कामवासना सोडणं अत्यंत कठीण असतं. अनेक ऋषी, मुनी, साधू, संन्यासी, योगी, भक्त, तपस्वी, साधक या भावनेतून मुक्त होऊ शकले नाहीत. या कामवासनेच्या विळख्यातून देवसुद्धा मुक्त राहू शकले नाहीत. काम ही एक प्रबळ शक्तिशाली ऊर्जा आहे. या शक्तिशाली ऊर्जेला दाबून टाकता येत नाही किंवा ती नष्ट केली जाऊ शकत नाही. तिचं रूपांतरण करणं मात्र शक्य असतं. तिचं उन्नयन करता येतं. तिला उच्च परिणत स्वरूपात विकसित करता येतं. ही संपूर्ण सृष्टी कामातूनच निर्माण झाली आहे. ही शक्ती ईश्वरानेच दिलेली असल्यामुळे ती निंदनीय नाही, परंतु केवळ वासनारूपात तिचा उपयोग करणं मात्र निंदनीय आहे. अष्टवक्र मुनी 3 सूत्राद्वारे राजा जनकाला कामभावनेविषयी सावध करतात.
ते म्हणतात की शक्तिहीन झालेला आणि मृत्यूच्या जवळ पोचलेला मनुष्य कधी कामसुखाची इच्छा करत नाही. परंतु जर त्या स्थितीतल्या माणसाने सुद्धा कामसुखाची वासना तृप्त करण्याची इच्छा बाळगली तर ते खरोखरच आश्चर्य आहे. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीत नवं ज्ञान प्रकट झालं आहे त्या व्यक्तीने कामसुखाची आसक्ती सोडू नये ही सुद्धा आश्चर्य करण्यासारखीच गोष्ट आहे. कारण अनेक जन्मात ज्या कामवासनेचं भोगसुख उपभोगलं आहे ते एका क्षणात आत्मज्ञान होताच नष्ट कसं होणार? आत्मज्ञान तर एका क्षणात होतं, पण चित्ताच्या वृत्तीचं निरसन व्हायला वेळ लागतो. जेव्हा त्या पूर्णपणे त्याज्य होतात, पूर्णपणे मनुष्य त्यांच्यापासून वेगळा होतो, तेव्हाच मुक्ती प्राप्त होते. ज्या प्रकारे प्रकाश आणि अंधार एकत्र राहू शकत नाही, त्याचप्रमाणे ज्ञान आणि जग, ज्ञान आणि काम, ज्ञान आणि वासना एकत्र राहू शकत नाहीत. ज्याला ज्ञान प्राप्त होतं आणि मुक्ती मिळते त्याच्याजवळ जगाची ममता किंवा कामवासना शिल्लक राहत नाही. आणि जर ती त्याच्याजवळ असेल तर त्याला ज्ञान झालेलं नसून ज्ञानाचा भ्रम मात्र झाला आहे. यासाठी ज्ञानी पुरुष सांगतात की संसार माया आहे, असत्य आहे, भ्रम आहे. परंतु अज्ञानी माणसासाठी असं ज्ञान, आत्मा, परमात्मा, ईश्वर, ब्रह्म हे स्वप्नमय आणि काल्पनिक असतं. आत्मज्ञानाच्या याच कसोटीवर पारखण्यासाठी मुनिश्रेष्ठ अष्टवक्र राजाला विचारतात की तुला आत्मज्ञान झालं असं वाटतं आहे आणि या ज्ञानाच्या स्थितीत तू हे सुद्धा जाणलं आहेस की कामवासना ही माणसाची शत्रू आहे. कामाचा प्रभाव तुझ्यावर अनेक जन्मांचा आहे. ज्ञानाचा संबंध नवीनच आहे, म्हणून काम तुला आपल्याकडे खेचू शकतो. हे जाणूनसुद्धा तू कामसुखाची इच्छा करणं आश्चर्याचंच ठरेल. जर राजा जनक कामसुखाच्या इच्छेतून मुक्त झाला नसेल तर त्याला ज्ञान झालेलं नाही हे स्पष्ट होईल. सूत्र 8. इहामूत्र विरक्तस्य नित्यानित्य विवेकिनः आश्चर्यं मोक्षकामस्य मोक्षादेव विभीषिका. अनुवाद: जो इहलोक आणि परलोकातील भोगाप्रती विरक्त झाला आहे आणि जो नित्य आणि अनित्य यांचा ज्ञानपूर्ण विवेक बाळगतो, मोक्षाची इच्छा बाळगतो, तो सुद्धा मोक्षाला घाबरतो, हे आश्चर्य आहे. विवेचन: संसारी गृहस्थ नेहमी द्वंद्वात अडकलेला असतो. चांगलं वाईट, लाभ नुकसान, नफा तोटा, सुखदुःख, प्रेम राग, जय पराजय, संघर्ष शांतता वगैरे द्वंद्वच जीवनाला व्यापून टाकतात. नैतिक व्यक्ती त्यात फरक करू शकते. चांगल्याला पुण्य आणि वाईटाला पाप म्हणून नैतिक व्यक्ती ओळखू शकते. जगात राहून आपल्या वेगवेगळ्या कार्याद्वारा तोही पापपुण्याची कमाई करत असतो. मृत्यूसमयी सर्व कर्मातून त्याची सुटका होते, पण ते पाप पुण्य तर त्याच्याबरोबरच जातात. सर्व पापपुण्याचं बॅलन्स शीट, जमा खर्च व ताळेबंद तो आपल्याबरोबर घेऊन जातो. जर पुण्याची कमाई जास्त असेल तर तो स्वर्गात जातो, पाप जास्त असेल तर नरकात जातो. तिथे जेव्हा तो त्याची फळं भोगतो तेव्हा तो पुन्हा जगात परत येतो. कोणतंही कर्म असो त्याचं फळ अवश्य मिळतं. म्हणून कर्म हे मुक्तीचं साधन होऊ शकत नाही. जे स्वर्गाची इच्छा मनात धरून कर्म करतात ते सुद्धा मनात भोगासक्त आहेत की इथल्या इथे स्वर्गात जास्त भोग लुटायला मिळतील. परंतु मुक्तीची इच्छा बाळगणारा या दोन्ही ठिकाणच्या भोगापासून विरक्त होऊ इच्छितो. तो द्वंद्वातून बाहेर पडतो. त्याच्यात हा विवेक निर्माण होतो की जगातले भोग जसे अनित्य आहेत तसे स्वर्गातले भोगसुद्धा अनित्य आहेत, ते सुद्धा क्षीण होतील. म्हणून तो परमानंद रूपातील नित्य शाश्वत मुक्तीची इच्छा करतो. आत्मज्ञानाच्या स्थितीतच असा विवेक निर्माण होतो. त्यामुळे अष्टवक्र जनकाला पुन्हा प्रश्न करतात की तुला आत्मज्ञान झाल्यामुळे तू इहलोकातील आणि परलोकातील भोगाप्रती विरक्त झाला आहेस. आत्मज्ञानानंतरची अवस्था मुक्तीची आहे आणि तू तिचीसुद्धा इच्छा बाळगणार आहेस. जे संस्कार, ज्या वृत्ती बीजरूपाने शिल्लक आहेत त्यांनासुद्धा नष्ट करून तू पूर्णतया मुक्त होऊन त्या नित्य आणि शाश्वत तत्वाची प्राप्ती चाहतो आहेस. परंतु तरीसुद्धा तुला मोक्षाची भीती वाटते, हे आश्चर्य आहे. मोक्ष आणि मुक्ती हे आकर्षक असूनही त्यांच्याबद्दल फार भय असतं. पूर्ण स्वतंत्रता घाबरवणारी, भयप्रद आहे. पूर्ण स्वतंत्रतेत असुरक्षितता असते. तिथे भोग नसतातच. यामुळे भोगाची इच्छा असणारा मुक्तीच्या कल्पनेने भयभीत होतो. तसंच ज्याला हे भय वाटतं आहे त्याची भोगवासना शिल्लक असल्याचं हे लक्षण आहे.
अष्टवक्र या सूत्रात राजा जनकाकडून हे जाणून घेऊ इच्छितात की त्याची भोगाची इच्छा बाकी आहे किंवा नाही. सूत्र 9. धीरस्तु भोज्यमानोपि पीड्यमानोपि सर्वदा आत्मानं केवलं पश्यन्त तुष्यति न कुप्यति. अनुवाद. धैर्यशील धीरगंभीर पुरुष तर भोग भोगताना आणि व्यथेने पीडित होताना सुद्धा नेहमी केवळ आत्मरूपाकडे लक्ष देतो आणि तो प्रसन्न होत नाही किंवा संतप्त होत नाही. विवेचन. प्रसन्न होणं, संतप्त होणं हे मनाचे धर्म आहेत जे अहंकारामुळे प्रकट होतात. अहंकारी व्यक्तीचं जीवन या अज्ञानरूपी अहंकारावरच आधारलेलं असल्यामुळे तो वारंवार संतप्त होणं किंवा खुश होणं स्वाभाविक आहे. धीरगंभीर पुरुष म्हणजेच आत्मज्ञानीसुद्धा भोग भोगतो. प्रारब्ध कर्माचे भोग त्याला भोगावे लागतात. जगात राहिल्यामुळे आवश्यक कर्म तर त्याला करावंच लागतं. उपस्थित भोग तो भोगतो. काही भोग असे सुद्धा असतात की ज्यामुळे त्याला पीडा सहन करावी लागते, तीव्र वेदना सहन कराव्या लागतात. उदाहरणार्थ, रामकृष्ण परमहंसांना कॅन्सरच्या वेदना सहन कराव्या लागल्या, पण आश्चर्य असं की त्यांचा चेहरा तरीसुद्धा सदैव प्रसन्न असे आणि ते कधीही वेदनेबद्दल तक्रार करत नसत. दयानंद सरस्वतींना विष देण्यात आलं. कृष्णाला पायाच्या अंगठ्याला तीक्ष्ण बाण लागून मृत्यू आला. संत मीराबाईला विष देण्यात आलं. या सर्व घटनात त्या महान आत्मज्ञानी संतांनी आणि अवतारांनी अपार वेदना सहन केल्या, पण त्याची तक्रार केली नाही. ते कधी दुःखी कष्टी झाले नाहीत किंवा ते कधी संतप्त झाले नाहीत. अनेकदा ज्ञानीपुरुषाला समाजाकडून सन्मान मिळतो, पण त्यामुळे ते काही खुश होत नाहीत. प्रशंसा झाली तरी ठीक, पण त्यामुळे ते हुरळून जात नाहीत किंवा जगाच्या मायेत अडकत नाहीत. या भावना त्यांना प्रभावित करू शकत नाही, कारण त्यांचं सर्व चित्त, मन, बुद्धी हे आत्म्यातच विलीन झालेले असतात. जर ते भाव ज्ञानी माणसाला विचलित करू लागले तर मग त्याला ज्ञान झालं नाही असंच म्हणावं लागेल. सूत्र 10. चेष्टमानं शरीरं स्वं पश्यन्त्यन्य शरीरवत् संस्तवे चापि निंदायां कथम शुभ्येन महाशयः. अनुवाद. जो आपलं कार्यरत शरीर दुसऱ्याच्या शरीराप्रमाणे मानतो तो महाशय पुरुषसुद्धा स्तुती किंवा निंदेमुळे कसा काय विचलित होतो. विवेचन. या सूत्रात मुनिश्रेष्ठ अष्टवक्र असं प्रतिपादित करतात की आत्मज्ञानामुळे ज्ञानीपुरुष स्वतःला शरीरापेक्षा वेगळा मानतो, आत्मा मानतो आणि त्याचं शरीर तसंच दुसऱ्याचं शरीर याच्यासाठी समदृष्टीने पाहता सारखंच असतं. शरीर आणि आत्मा हे भिन्न असल्यामुळे आणि आत्मा एकच असल्यामुळे स्वतःचे शरीराबद्दल जास्त ममत्व मात्र कमी होतं. ज्ञान झाल्यावर सुद्धा त्याचं शरीर या जगातील नित्यकर्म करीत कार्यरत राहतं. शरीराकडून कर्म घडत असल्यामुळे तो स्वतःला या शरीरापेक्षा भिन्न मानूनसुद्धा कर्मामुळे त्याला स्तुती किंवा निंदा प्राप्त होत असतेच. परंतु शरीर म्हणजे आपण नव्हे हे जाणत असल्यामुळे त्या स्तुती किंवा निंदेचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. क्षोभ तेव्हा निर्माण होतो जेव्हा तो या स्तुती किंवा निंदेला स्वतःची स्तुती किंवा निंदा मानू लागेल. ज्ञानी माणसाच्या दृष्टीत ही स्तुती किंवा निंदा जणू काही त्याची नसून कुणा दुसऱ्याचीच आहे. शरीर आणि आत्मा हे भिन्न आहेत याची सखोल जाणीव झाल्यानंतरच अशी तटस्थता आणि अलिप्त स्थिती प्राप्त होते. जर ज्ञानी माणसाला स्तुती किंवा निंदेमुळे क्षोभ होत असेल तर तो ज्ञानी झालाच नाही हे सिद्ध आहे. सूत्र 11. माया मात्र मिदं विश्वं पश्यन् विगत कौतुकः अपि सन्निहिते मृत्युौ कथम त्रस्यति धीरधीः. अनुवाद. जो या जगाकडे केवळ माया म्हणून पाहतो व जो या जगाच्या कौतुकापलीकडे पोचला आहे तो धीर पुरुषसुद्धा मृत्यू आल्यावर भयभीत का व्हावा. विवेचन. मुनिश्रेष्ठ अष्टवक्र राजा जनकाकडून हे सुद्धा जाणून घेऊ इच्छितात की राजा जनकाच्या मनातील मृत्यूचं भय नष्ट झालं की पूर्वीप्रमाणे कायम आहे. अज्ञानी माणसासाठी जग हे सत्यच आहे. अज्ञानी माणसाचं मन याच जगात रमलेलं असतं. तो याच जगात शरीराने आणि मनाने सुद्धा राहतो, जगतो, खातो, पितो, विकास करतो. संसारातल्या रोग, लोभ, घृणा, माया, मत्सर, द्वेष यामुळे प्रभावित होतो. तो जगालाच भोगाचं साधन आणि उन्नतीचा रस्ता मानतो. अनेक जण या जगाला स्वर्ग मानतात,
परंतु आत्मज्ञानी माणसाला वास्तव ज्ञान झाल्यामुळे तो या जगाला असत्य मानतो आणि माया किंवा भ्रम समजतो, कारण त्याला बहुमूल्य आत्म्याची प्राप्ती लक्षात आलेली असते. या वैविध्यपूर्ण जगाकडे पाहून अज्ञानी माणसाला आश्चर्य वाटतं आणि तो जगाच्या कौतुकात गुरफटून जातो. परंतु ज्ञानी माणूस सत्यता जाणत असल्यामुळे तो या जगाच्या कौतुकाच्या पलीकडे पोचतो. सामान्य जगतप्रेमी अज्ञानी माणूस हे जग सोडण्याच्या म्हणजे मृत्यूच्या कल्पनेने भयभीत होतोच. न जाणो यानंतर कोणत्या कोणत्या योनीत प्रवेश मिळेल, स्वर्ग मिळेल का नरक मिळेल. त्याच्या जगण्याच्या आणि अजून भोग भोगण्याच्या इच्छेमुळे आणि अज्ञात विश्वात जाण्याच्या कल्पनेने अज्ञानी माणूस भयभीत होतो. याप्रमाणे सर्व अज्ञानी मृत्यूमुळे घाबरतातच. परंतु अष्टवक्र मुनी जनकाला विचारतात की आत्मज्ञानी होऊन तू हे जग माया आणि असत्य आहे, भ्रमजनक आहे हे ओळखलं असूनही मृत्यूच्या भयाने कंपित होत आहेस का? कारण जो खरा ज्ञानी आहे तो मृत्यूला घाबरत नाही. ते एखाद्या शुभ प्रसंगाचं उत्सवाचं करावं असं स्वागत करतात. शरीराबद्दल माया आणि आसक्ती असणाऱ्यांनाच मृत्यूचं भय वाटतं. सूत्र 12. निस्पृहं मानसं यस्य नैराश्येपि महात्मनः तस्यात्मज्ञानतृप्तस्य तुलना केन जायते. अनुवाद: ज्या महात्म्याचं मन मोक्षाची सुद्धा इच्छा बाळगत नाही त्या आत्मज्ञानाने तृप्त झालेल्या पुरुषाची तुलना कशाबरोबर होऊ शकेल. विवेचन: या सूत्रात मुनिश्रेष्ठ अष्टवक्र उच्च अनुभूतीविषयीचा प्रश्न करतात. ते म्हणतात, सामान्य संसारी माणूस तर मृत्यूमुळे भयभीत होतो कारण त्याला तिथल्या भोगांची इच्छा असते. परंतु ज्ञानी माणूस का भयभीत होईल? इच्छा आणि वासना या अतृप्त राहण्याच्या कल्पनेमुळेच भय वाटतं, अन्यथा कोणतंच भय अस्तित्वात नाही. ज्ञानी माणूस तर इथल्या भोगांची काय पण मोक्षाची सुद्धा इच्छा करत नाही. जर त्याने मोक्षाची इच्छा केली तर ती सुद्धा एक प्रकारची वासनाच होईल आणि वासना असेल तर मोक्ष मिळू शकणार नाही. जो माणूस इच्छामुक्त होईल, केवळ आत्मज्ञानानेच तृप्त आहे, तो तर आत्मानंदाचा अनुभव घेत असतो आणि तो अनुभव हीच एक मुक्ती आहे, तोच मोक्ष आहे. खरं तर मोक्षापेक्षाही श्रेष्ठ आनंद आहे. अशा व्यक्तीची तुलना कुणाबरोबर होऊ शकणार? अष्टवक्र जाणू इच्छितात की राजा जनकाला मोक्षाची तर अपेक्षा नाही ना. सूत्र 13. स्वभावादेव जानानो दृश्यमेतन्न किंचन इदम ग्राह्यमिदम त्याज्यम सकिम पश्यती धीरधीही. अनुवाद: जो ज्ञानीपुरुष हे जाणतो की हे दृश्य स्वभावतः काहीच नाही, तो धीर पुरुष वस्तू या ग्रहणयोग्य आहेत व या त्याज्य आहेत हे कसं काय पाहतो म्हणजे ठरवतो. विवेचन: अज्ञानी माणसाला आत्म्याचं ज्ञान नसल्यामुळे त्याला त्याचं दृश्यमान जगच सर्वस्व वाटतं. परंतु ज्या ज्ञानी पुरुषाला आत्म्याचं ज्ञान झालं आहे तो सर्व जगात एकच एक आत्म्याचं रूप पाहतो. तो जगाला अनित्य, क्षणिक, भ्रमजाल समजू लागतो. त्याच्यासाठी नित्य आणि सत्य असा आत्माच आहे. मग या अनित्य जगापासून तो काय अपेक्षा ठेवणार? त्याला महान तत्वाची आणि विराट शक्तीची प्राप्ती झाली आहे, तो क्षुद्र गोष्टींची काय अपेक्षा ठेवणार? आत्मज्ञानीसाठी हे जग थोडंसंही मूल्यवान नाही. त्याच्या ज्ञानानुसार सर्वश्रेष्ठ असा आत्माच सर्व काही आहे. त्याच्यासाठी सगळ्या वस्तूंचं मोल सारखंच आहे. तो कशाचाही स्वीकार करण्यायोग्य समजत नाही किंवा कोणत्याही वस्तूला त्याज्य समजत नाही. त्याग आणि स्वीकार म्हणजे ग्रहण ही दोन्ही अहंकाराचीच रूपं आहेत. अहंकारामुळेच प्रापंचिक माणूस सर्व काही स्वतःसाठी, स्वतःच्या उपभोगासाठी प्राप्त झालं पाहिजे असा आग्रह धरतो आणि त्या वस्तूंचा त्याग करण्यामागे सुद्धा त्याचा अहंकारच असतो. एखाद्या गोष्टीचा त्यागसुद्धा तो स्वर्ग मिळेल, पुण्य मिळेल या आश्वासनाच्या मोबदल्यातच करतो. पाखंडी आणि अहंकारी माणूस सर्व काही सोडून नग्न होऊ शकतो, पण ते सुद्धा मला लोकांनी त्यागी समजावं या अहंकारापायी आणि इच्छेपायी केलं तर तो त्याग नसून मूढपणा आहे. अमुक मिळालं तर तमुक सोडेन अशी अड घालून केलेला त्याग निष्फळ असतो. जिथे कुठे मी आहे, करता आहे, तिथे अहंकार आहेच. ज्ञानी त्याग करत नाही, त्याच्याकडून त्याग घडतो. त्याग आपोआप होतो, करावा लागत नाही. आपल्या मालकीचं तो काहीच समजत नाही. सर्व काही ईश्वराच्या मालकीचं मानतो. जगाला दगडगोट्यांपेक्षा जास्ती महत्त्व देत नाही. मग कशाचं ग्रहण करणार आणि कशाचा त्याग करणार?
अहंकारामुळेच भोग आणि त्याग घडतो. ज्ञानी माणसासाठी या दोन्ही बाबींना महत्त्व नाही. सूत्र 14. अंतस्त्यक्त कषायस्य निर्द्वंद्वस्य निराशिषः यदृच्छा यागतो भोगो न दुःखाय न तुष्यये. अनुवाद: ज्याने अंतःकरणातलं सारं मालिन्य त्यजून द्वंद्वरहित आणि आशारहित स्थिती प्राप्त केली आहे, अशा पुरुषाला दैवयोगाने मिळालेल्या भोगापासून सुख होत नाही किंवा दुःख होत नाही. विवेचन: या अंतिम सूत्रात मुनिश्रेष्ठ अष्टवक्र पुन्हा राजा जनकाला विचारतात की तू आत्मज्ञानी झाला आहेस, विषय वासनेचं सारं मालिन्य तू अंतःकरणातून काढून टाकलं आहेस, द्वंद्वरहित आणि आशारहित देखील झाला आहेस, म्हणून तुला दैवयोगाने प्राप्त झालेले भोग आणि सुखदुःख ही ईश्वरी वरदान मानून भोगता आली पाहिजेत. यात तुला सुख वाटू नये किंवा दुःख वाटू नये. अर्थात जे काही भलंबुरं चांगलं वाईट होतं ते दैवयोग समजून भोगलं पाहिजे. जर त्याविषयी दुःख किंवा सुख वाटत असेल तर अजून मन जिवंत आहे आणि आत्मज्ञान झालं नाही असाच याचा अर्थ आहे. स्वतःच्या विवेकाने जो या चंचल आणि अस्थिर गोष्टींवर विजय प्राप्त करतो तोच ज्ञानी असतो. काय चांगलं आहे, काय वाईट आहे, कोणतं स्वीकारावं, कोणतं नाकारावं याचा निर्णय स्वतःच्या विवेकाने करायला हवा. तो या जगातल्या रूढी, पद्धती, नियम यामुळे आपले निर्णय बदलत नाही. या 14 सूत्रांद्वारे अष्टवक्र राजा जनकाच्या आत्मज्ञानाची परीक्षा घेत आहे. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.